नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मराठी. कलर्स मराठीवरती सध्या सुरू आहे रियालिटी शो बिग बॉसचा सीझन 5 आणि या सीझनची सर्वत्र चर्चा होत आहे. आतापर्यंत आपण पाहत आलो आहोत की बिग बॉस म्हणजे फक्त एक आवाज जो तुम्हाला मार्गदर्शन करतो, घरातील सदस्यांना नियम सांगतो आणि नियम तोडल्यावर कठोर शिक्षा देतो. मात्र बिग बॉसचं एक वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. बिग बॉस सीझन 5 मध्ये बिग बॉस फक्त आदेश देत नाही, तर अधनं-मधनं सदस्यांशी संवाद साधतात, त्यांची मानसिक स्थिती जाणून घेतात, त्यांना त्यावर उपाय सुद्धा देतात. बिग बॉसचा अनसीन अनदेखामध्ये आपण पाहिलंय की पॅडी कामेने एक सुंदरशी कविता म्हटलीये. ती कविता ऐकून घरातील प्रत्येक सदस्य इमोशनल झाले. मग बिग बॉस कसे दूर राहणार? बिग बॉसने सुद्धा ही कविता ऐकली आणि पॅडी दादाच्या कवितेला दाद दिली. मात्र बिग बॉस इथेच थांबले नाही, तर त्यांनी सुद्धा कवितेच्या 2 ओळी म्हणून दाखवल्या आणि त्या ओळी इतक्या रोमॅन्टिक होत्या की अनेकांच्या मनात त्या रुतून बसल्या. तुम्ही बिग बॉसने ऐकवलेली कविता ऐकली का? नसेल ऐकली तर कलर्स मराठीवरती रोज रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. बिग बॉसचा सीझन 5 यातील सर्व एपिसोड तुम्ही जिओ सिनेमावरती पाहू शकता आणि अनसीन अनदेखा सुद्धा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबतच बिग बॉसच्या घरातील इंटरेस्टिंग गॉसिपसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.